रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत श्री शनी महात्म्य. कारण आज शनिवार आहे, त्यानिमित्ताने तुम्ही ऐकू शकता. आणि ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. आता सुरुवात करूया. श्री शनी महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गणनायका, एकदंता वरदायका, स्वरूप सुंदरा विनायका, करी कृपा मजवरी. आता नमो ब्रह्मकुमारी, हंसारूढ वागेश्वरी, वीणा शोभे दक्षिण करी, विजयमूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्या, सुखमूर्ती करुणालया. नमो संत श्रोतयांच्या पाया, अभेद भेदा करुणी. आता नमो श्री पांडुरंगा, यावे तुवा कथेचिया प्रसंगा. निरसुनी माझिया भवसंगा, करी कृपा मजवरी. गुजरात भाषेची कथा, नवग्रहांची तत्वता, ही ऐकता एक चित्ता, संकट व्यथा न बाधती. आता उज्जयिनी नाम नगरी, राजा विक्रम राज्य करी, तेथील चरित्राची परी, ऐका चित्त देऊनिया. कोणे एके दिवशी प्रातःकाळी, बैसली होती सभा मंडळी, तेथे महापंडित त्या काळी, लहान थोर बैसले. ऐसी सभा बैसली घनदाट, तेथे चर्चा निघाली सुभट. म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ, सांगावे नीट निवडोनी. कोण्या ग्रहाची कैसी स्थिती, कैसी पूजा कैसी मती, कोण रूप कैसी गती, ऐसे यथार्थ सांगावे. ऐसे ऐकताची उत्तर, पंडित सरसावले समोर. काढूनी पुस्तकांचा संभार, बोलती ते यथामतीने. प्रथम एक पंडित बोलिला, रविग्रह तो असे भला, जो लागे त्याच्या उपासनेला, त्यासी ग्रहपीडा न बाधे. रवी तो सूर्यनारायण, जे नर झाले तत्परायण, त्यांची विघ्ने होती निरसन, महासामर्थ्य रवीचे. आधी व्याधी दरिद्र, स्मरण मात्रेची होती दूर. मग उपासना करी जो नर, चिंतिले अर्थ सर्व पुरती. रवी तो मुख्य दैवत, त्याविन सर्वही जाना व्यर्थ. नवग्रह आज्ञा पाळित, ऐसा श्रेष्ठ ग्रह हा. ऐकता रवीची वार्ता, आणि त्या इतर ग्रहांची कथा, तेने निवारे सर्व व्यथा, ऐसे नवग्रही समर्थ. परी रवी असे महाबली, सर्वा माझी अतुर्बळी. प्रत्यक्ष दिसतो नेत्र कमळी, तो हा सूर्यनारायण. तव दुसरा पंडित बोलत, सोमासी असे बळ अद्भुत. तो माळी ऐसे म्हणवित, वनस्पती पोषितसे. जयाचे आराध्य दैवत, शिवसांब कैलासनाथ. त्याच्या भाळी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जाणावा. चंद्रवर्ष अमृतास, तृप्त करी सर्व देवांस. निशिराज महारूपस, षोडश कळा जयासी. तो न गांजीस कोणासी, अति सौख्यदाता सर्वासी. सदा सर्वदा निर्मळ मानसी, धन्य जयाचे पूजन. मग तिसरा पंडित बोलत, ऐकराया सुनिश्चित. मंगळ तो महासमर्थ, कथा ऐकतयाची. मंगळ ग्रह हा महाक्रूर, जैसे काते खड्गाची धार. तयाचा न कळे पार, सर्व ग्रहा माझी वरिष्ठ हा. मंगळ ग्रह सोनार, क्रूरता जयाची अति थोर. परितो पूजकांसी कृपा कर, मंगल करी सर्वदा. गर्व धरुनी पूजा न करीती, मग तो खवळे उग्र मूर्ती. विलया जाय संतती संपत्ती, शेवटी नाश करी जीवित्वाचा. तोची पूजकांसी सदा प्रसन्न, सर्व अर्थ करी पावन. सर्व दुःख निरसून, अंतर्बाह्य संरक्षी. तव बोले चौथा पंडित, बुध असे महाबळवंत. बुधाचा प्रताप अद्भुत, सर्व ग्रहा माझी. बुध जातीचा असे वाणी, नवग्रहात शिरोमणी. विघ्ने नासती तयाच्या पूजनी, सर्वानंद प्राप्त करी. बुध ज्यावरी कृपा करी, लक्ष्मीवंत त्यासी करी. ऐसा तो महापरोपकारी, बुधग्रह जाणीजे. बुधग्रह आहे ज्यास नीट,
त्यास सर्व मार्ग सुचती सुभट, कोणत्याही कार्यासही तूट तो न करी कल्पांती, बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी, संसार चिंता हरी प्राणी मात्राची सर्वथा. मग बोले पाचवा पंडित, गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत, गुरु तो श्रेष्ठ सर्वात इंद्रादी देवा समजता, गुरुज्ञानाचा न कळे पार भाविकांसी तो करुणाकार, कर्माचा करी चूर भवभय व्यथेसी, दुःख आणि दारिद्र्य रोग स्मरण मात्रे होती भंग, नवग्रहात महायोग्य ऐसा गुरु जाणीजे, गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण, सर्वदेव करीती मान्य गुरुवचनासी, गुरु असे ज्ञानाचा पुरा, तयाच्या साम्यासी नसे दुसरा, त्यापुढे नुरेची थारा कल्पनेचा कदाही, म्हणून करिता गुरु सेवा मग ग्रहांचा कोण केवा, गुरु सर्व भावे भजावा तेने संतोष सर्व ग्रहांसी, शिवकरी गुरुपूजनासी तेथे पाड काय इतरांसी, ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी अगमागम. तव सहावा पंडित बोलिला, शुकग्रह असे बहु भला, जेने राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्रे करोनी, शुक्रगुरु तो दैत्यांचा त्रिभुवनी धाकवा हती जयाचा, पारण कळे सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो, शुक्राची शक्ती आहे फार तो करी कर्माचा चोर, विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्राचे नाम घेता, शुक्रपूजनी जे तत्पर त्यांच्या शौर्याशी नाही पारावार, जो दिव्य देही निरंतर एकाक्षतो, आधी व्याधी दुःख दरिद्र स्मरण मात्रे होती दूर, सर्वाभीष्ट परिकर प्राप्त करी पूजका, नवग्रहात शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी, मान्यता श्रेष्ठ सर्वाहुनी शुक्राची असे जानपा, ऐसे हे सहा ग्रह ऐकुनी राजा तर्जनी मस्तक डोलवी ओजा, म्हणे उत्तम कथिले काजा अखंडित या ते स्मरावे, आणिक ग्रह राहिले कोण सांगा पंडित हो निवडून, कैसा त्यांची नामे खून त्या मूर्तीसी बोलिजे, मग संकेते बोलिती पंडित राहू आणि दुसरा केतू, हे उभयंता अति अद्भुत दैत्यकुळीचे असता, मातंग जातीचे दोन्ही दुष्टक्रिया म्हणूनी, त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी चळाचळा कापती, राहू पिढी चंद्रासी केतू तो सूर्यासी, ग्रहण बोलिजे तयासी प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे, प्राणी मात्र सर्वजन त्यांसी न सांडिती पिडे विन, परी केलिया पूजन स्मरण किंचित पीडा करिताती, राहू महापीडक अनिवार माया तद्रूपची केतू जानराया, उभयंतांची एकचर्या पूजन स्मरणे संतोषती, सर्व ग्रहांपरिस क्रूर जनासी पीडा करीती फार, म्हणून पूजन स्मरण निरंतर राहू केतूंचे करावे. तवनव्वा पंडित बोलत शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात, बलाढ्य होय अति अद्भुत नकळे कळा तयाची, तो ज्यावरी करी कृपा त्यासी सर्व मार्ग असे सोपा, ग्रह दिक्पाळांवरी छापा तया शनिग्रहाचा, ज्यावरी तो कोपासी चढे तयावरी नाना विघ्ने येती रोकडे, तयाचा संसार बिघडे न राही कल्पांती, शनिदेव महाक्रोधी ज्याचा पराजय नोहे युद्धी, देवदानवा त्रिशुद्धी दुःखदाता शनिदेव, जो का भाविक सज्ञान नर या ग्रहाचा करी आदर, पूजन स्मरण निरंतर त्यावरी कृपा करी शनिदेव, शनीश्वराची मूर्ती काळी तो जातीचा होय तेली, चरण पंगु सुरत चांगली पूजा करी काळ भैरवाची, त्याची दृष्टी पडे जयावर करी तयाचा चकणाचूर, अथवा कृपा करी जयावर तयासी सर्व आनंद प्राप्त होय. दृष्टीचा ऐका चमत्कार, जन्मला जेव्हा शनेश्वर तेव्हा दृष्टी पडली पित्यावर, तेने कुष्ठ भरला सर्वांगी, पित्याच्या रथी होता जो सारथी तो पांगुळा झाला निश्चिती, अश्वांची या नेत्रांप्रती अंधत्व आले तत्क्षणी, तेव्हा त्यांनी उपाय केले फार तरी गुण नयेची अनुमात्र, जव दृष्टी फिरवी शनिश्चर तव तिघेही आरोग्य जाहले, ऐसे ऐकता राजा विक्रम हासुनी बोले सप्रेमे, म्हणे पुत्र जन्मोनिया काय काम ऐसा अपवित्र जो, तो पुत्र नव्हे केवळ वैरी, जो उपताच असे करी पुढे तो काय न करी, सांगा पंडित हो. ऐसे बोलिला हांसोन करी टाळी वाजवी गर्जोन, सभेसी विनोद वचन म्हणे हा पुत्र कैसा हो, ऐसे बोलता ते अवसरी कैसी वर्तली नवलपरी, ती ऐकावी आता चतुरी चित्त देऊनिया,
त्या समयी शनिदेव विमानी जात होते बैसोनी. रायाचे वाक्य ऐकता तत्क्षणी विमान खाली उतरले. अकस्मात येऊन या सभेत बैसले तेव्हा विमानासहित तव पहाते झाले सभा. पंडित म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झडकरोनी जाऊनी नमन करत चरणी. तव टाकीला झिडकरोनी शनिदेवाने. म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करीसी अद्भुत. याचा चमत्कार क्षणात दावी न पाहे आताची. तू फार करीतोसी टवाळी नसतीच चढवैली कळी. तरी कन्या राशी समूळी तुझला ग्रह मी आलो. तरी आता पाहे चमत्कार तू नको करू गर्व फार. ऐसे वदुनी अति सत्वर विमानारूढ करावी दीनासी. अन्याय घाली पोटासी कृपाळुवा शनिदेवा. तरी तो न मानीच शनिदेव म्हणे मी तुझ दाखवीन अनुभव. तेव्हा मनी खिन्न झाला राव चिंता मानसी फार करी. मग म्हणत असे पंडिताला आम्ही महाग्रह उगाची छळीला. तो आता कष्टविल आम्हाला तरी कैसे करावे आता. जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार. तरी जे असेल लिखिताक्षर तैसे आता होईल. राव दिलगिर जाहला मानसी विसर्जन करी सभेसी. आता जाहला नंदिरासी काही अंतरी सुचेन. करुनिया संध्यानान मग करीतसे भोजन. तदनंतर करिता झाला शयन नावे कपलंगावरी. ऐसा करिता एक मास झाला राया विक्रमास. मग काय वर्तले त्या कथेस तेची आता ऐकिजे. राया विक्रमासी आला शनी 12वा अतिक्रूरस्थानी. जेने त्रासले बहुत प्राणी अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाचे. 7.5 वर्षे नेमाचे सामर्थ्य आहे जाणीजे. तुम्ही विनोदे हासला शनीसी तरी तो कष्टविल तुम्हासी. जो का गांजितो त्रैलोक्यासी तोची हा महाग्रह जाणीजे. चित्त करोनिया एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार. जेणे करुनी शनिश्चर कृपा करील तुम्हावरी. प्रथम करोनी औषधी स्नान मग करावे प्रतिमेचे पूजन. अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार मग तैल अभिषेक कर. मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झाली जान पुगी फल ब्राह्मणासी देऊन. 23 सहस्र जप संपूर्ण यथासांग करावा. जपसंख्या झालियावरी चतुर्थांश हवन करी. हवन झालिया उपरी दाने करावी शनीची. मग जपकर्त्या ब्राह्मणासी शनिश्चर रूप मानुनी त्यासी. दक्षिणा देऊनी पूजेसी प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन यथाशक्ती द्यावे दान. ब्राह्मण तृप्त होता पूर्ण संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता तैसे रक्षी निज भक्ता. पंडित म्हणती राया समर्था गोष्ट एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला शनी न मानीचा आम्हाला. तोची माता पिता वहिला रक्षितोची पैजाना. मग बोले विक्रम पंडितासी तुम्ही जावे आपुल्या गृहासी. जे होणार असेल ते निश्चयसी घडून येईल न टळेची. ऐसे बोलुनिया उत्तर काय जाहला चमत्कार. चित्त करुनिया स्थिर श्रवण करावे सर्वाही. असो मग कोणी एके दिवशी 2 प्रहरांच्या समयासी. कारवान वेशे उज्जयिनीसी घोडे विकावया आले शनिदेव. रूप पालटोनी आपुले वारू विकावया आणिले. तव तेथे गिराईक पातले रावही आला त्या स्थानी. म्हणे किंमत पुसतसे राव तयासी म्हणे शनिदेव. वारू फिरवूनी पहा हो मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव आणवीत. चाबुक स्वारासी वरी बैसवीत. तेने घोडा फिरविला चौ गगनात अतिउत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलख त्याचे मोल रुपये 1,01,000. तो सोडून तात्काळिक आणिला विक्रमासीच बैसविले. घोडा फिरविता राव बोले अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता घोडा उडाला गगनपंथा. पवन वेगे वारू जाता महावनात ते समयी. अधिक कोरडा मारिता तो अधिक जाय पंथा. घोर अवस्था होय चित्ता केवी वर्तले मनोवोनी. दूरदेशी अति उजाडी तेथे घोर वन महाझाडी. तेथे नदीच्या पैलथडी घोडा जाऊन उतरला. तेथे राव उतरला खाली. तव नवल परिवर्तली वारू नाही नदी गुप्त झाली झाडाझुडांसहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी. वारू आणि वनासी काय विचार पैजाहला. तव असतासी पावला वासर मनी. अंधकार प्रवर्तला रजनी. पुढे मार्ग न दिसे नयनी. मग तेथेची पहुडला. 4 प्रहर गेली यावरी उदयासी आला तमारी. मग तो एका नगराचा मार्ग धरी राजा विक्रम आपण. तव तेथून 4 योजने दूर तामलिंदा
नामनगरी, तेथे जाता झाला ते अवसरी हळूहळू पोहोचला. इकडे उज्जयिनीची कथा राहिली ते आता पाहिजे श्रवण केली. नगर जने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा आमचा आम्हासी. कोणी कडे नेले वारूसी राया विक्रमाने. तव पहाते झाले नगरा बाहेर, कोसी 2 कोसी 4. परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्वर शोधून आणा रायासी. नाही तरी आम्हासी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, म्हणे कैसे करावे आता. रायाचा शोध न लागे तत्वता, सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले, सौदागरासी बोलाविले. म्हणे वारूचे मोल काय वहिले, ते सांगा आम्हासी. तयाने मोल सांगताची झडकडी, मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी, आता जाता झाला शनिदेव. सौदागर गेली या पाठी, मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी, देशपट्टणे ढुंढिली. नगरी झाली ऐसी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया ताम लिंदापूर नगरी, ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जाधीचा वैश्य धनाढ्य थोर. तेव्हा तयाचे दुकानावर राजा नावे स्थिरावला. सावकाराचे दुकानी विक्रयी होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणूनी आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे, नाम ग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्यासी, आम्ही क्षत्रिय असो परियेसी. आमचा मुलुख दूर देशी, क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अत्युत्तम षडसाधिक. भातपुऱ्या सांडगे देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगी जेवावया. भोजन करुनी लवलाया, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान, तदनंतर सरिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान्न सेवनी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमी कथिले तयासी, तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकाराची कन्यका, नाम तिचे अलोलिका. तिचा पण हाची देखा, इच्छिला वरवरावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्य शोध करी निरंतर. तेव्हा विक्रम राजा परिकर म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणिला तुझसी. आता तू माड घाली यासी, न करी अनुमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर. हा भाग्यवंत जानवर, यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी. परी न भरता मम मानसी, तव नवरी त्यासी निर्धारे. आज पाहिन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान. भाषणावरुनी प्रमाण, सर्व कळो येईन. ऐसे वदता झाली सांज, तव असतासी गेला भानुराज. पित्यासी म्हणे महाराज, पांथिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी. अतिरम्य चित्र शाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठून चालिला, जेथे होती चित्रशाळा. तेथे हंस मयूर कोकिळा, नाना प्रकारचे लेपिले. चित्रे रेखिली बहु कुशलता, वारू आणि गजरथा. चित्रकारे चित्रे रेखिता, आळस काही न कैला. पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्व मंचक देखिला तक्षणी. त्यावरी पासोडा लेप दोन्ही, अंथरुण घातलेसे. रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग. जाई जुई पुष्पे सुरंग, सेज केली अति निगुती. वरी लोंबती मोती यांचे घड, चांदवा करीतसे फडफड. समया जळती धडधड, चतुष्कोनी 4 पै. ऐसे पाहुनी राव झाला चकित, म्हणे न कळे काय आहे वृत्तांत. हा कोण देश कोणती गत, होईल ती कळेना. कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना. ते ते भोगल्याविन सुटेना, देवादिका सर्वासी. तरी हे शनिदेवाचे छळन, त्याने ही माया रचली जाण. आता होणार ते होय आपणा, जो सर्वांसी पीडितसे. ऐसा मनी करोनी विचार, मग निद्रा करी राजेश्वर. तया पलंगी साचार, सावधान निजे अंतरी. नाना परीचे करी विचार, बुद्धीचे तरंग अपार. म्हणून निद्रा नये साचार, परिमुख आच्छादन केलेसे. राये केली ऐसी परी, मग वैश्यकन्यका काय करी. पंचारती घेऊन करी आली रंग महालाकारणे. तिने केला सर्व शृंगार, गळाभोवती मोतियांचे हार. केशर कस्तुरी कर्पूर, सुगंधद्रव्ये आणली पै. पायी पैंजन नुपुरे ती जनत्कार करीती. गजरे पदकांसी जडिले दिव्य हारे, त्याचे तेज फाकत असे. ती जैसी पुतळीच केवळ, 32 लक्षणी वेल्हाळ.
मृगनयनी विशाळ भाळ येऊनी उभी ठाकली, रावनिद्रेचे मीश करुनी पलंगी पहुडलासे जान, तो न उठे ऐसे जाणून मग कुमारी काय करी, चंदनपात्र घेऊनी हाती अलोलिका होय शिंपिती, तरी जाग न होय नृपती कोणेही प्रकार करोनी, ऐसी एक प्रहार झाली कष्टी, जागा न होय मग झाली हिंपुटी, मुक्ताहार ठेवूनी खुंटी निद्रा करी संचित, तव निद्रा आली कामिनीसी, मग राव उघडिता मुखासी, विचार करी निज मानसी, मी सत्वधीर म्हणवितो परोपकारी माझे मन, पापास भीतो रात्रंदिर, ही तव कन्या असे जाण, कैसे भाषण करावे, ऐसा विचार करी निज मानसी, तव तो निद्राभार कामिनीसी, मग पाहता झाला चित्रासी, तेथे अपूर्व वर्तले, चित्रीचा हंस निर्जीव, परितो काय करिता झाला लाघव, खाली उतरोनी सा वयव हाराची मोते भक्षितसे, राव पाहुणी झाला चकित, म्हणे हे आश्चर्य मात, परी ही गोष्ट अनुचित दुःखदायक आपणासी, जरी हार घ्यावा काढूनी, तरी ब्रीद जातसे निरसुनी, परासी दुःख न द्यावे म्हणूनी ब्रीद असे माझे हे, परंतु गोष्टी हे अघटित, आपणासी दुःख होईल प्राप्त, ग्रहदशेचे मान सत्य परिहार न काढावा, ऐसा निश्चय राये केला, इकडे सर्व हार हसे गिळिला, ते पाहुनी राव निजला, कुमारी के शेजारी तव गवला ऐसे असे दीन, कुमारी उठली खडबडोनी, म्हणे हा पित्याने वर आणिला जान, अतिमूर्ख नपुंसक, मनी क्रोध आला भारी, उठोनी चालली झडकरी, तवती हार पाहे खुंटीवर, तेथे काही दिसेना, हार न देखे कुमारी काम, ती म्हणे पांतिका अविवेका, हार घेऊनी महाठका, निद्रा केली सुखरूप, तरी हार देई माझा झडकरी, तुझ पचणार नाही चोरी, ऐसिया गोष्टींनी तुझी थोरी, राहणार नाही तत्वता.